बंद पडलेले आहेत. त्याच्यासाठी काय उपाययोजना होणार आहे की नाही? अरे मग मी आता काय बोललो रे तुम्हाला? तुम्हाला माझ्या बोलण्याचा हे कळत नाही का रे? की जर समजा इथे या गोष्टी येत आहेत तर तुम्हाला समजल्या पाहिजेत ना रे. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही शोधल्या पाहिजेत ना. तुम्ही लोकांचं प्रबोधन केलं पाहिजेत ना. तुम्ही स्थानिक आहात ना की नाही आहेस? स्थानिक आहेस, मग या गोष्टी केल्या पाहिजेत ना. लोकांना जर समजत नसेल तर ते शोधत जाणारच आहेत ना बाहेर. त्यासाठीच एमआयडीसी वगैरे असे काही प्रकल्प येतील. एमआयडीसी वगैरे, अहो एमआयडीसी कुठे घेऊन बसलाय? मी आता काय वाचून दाखवलं तुम्हाला? सरकारचं इथे काय आणायचं चालू आहे आणि इथल्या लोकांना, स्थानिकांना माहिती नाहीये इथे काय येणार आहे. तुम्हाला कळते का प्रकल्प काय आहे तो? समजतंय का? तुम्ही कुठच्या एमआयडीसी जुन्या गोष्टीत राहू नका आता. सर, मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा आहे आणि सुटेळी खिंड अशा 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये टोल आहे आणि त्याचा भूर्दंड मोठा पडणार आहे. अशातच एकदा सर तुम्ही सांगितले की केंद्रीय मंत्रींनी स्वतः हात टेकलेला आहे. मग याच्यात सोल्युशन काय आहे? 17 वर्षांना एखादा प्रकल्प रखडतो, मंत्री होऊन जातात, आमदार येऊन जातात, सरकार बदलतात. मग आता याच्यावर सोल्युशन काय? कारण 1.5 वर्षांपूर्वी आंदोलन पण केली. म्हणून मी तुम्हाला सांगतो ना की ह्या सगळ्या याच्यामध्ये सोल्युशन हे सत्ता बदल एवढंच आहे. माणसं बदलणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला इतकी वर्ष तर 30 माणसं तुम्ही निवडून देणार असाल आणि त्याच विषयांवरती जर समजा तुम्ही बोलणार असाल, उपयोग काय त्याचा? जे निवडून येत आहेत ते म्हणतात ह्याला काही फरकच पडत नाही, रस्ता चांगला करायचा तर वाईट ठेवा. हे काय निवडणुकीच्या वेळेला आम्हाला निवडून देत आहेत, कोणत्या का मार्गाने असे ना. एकदा हा तुम्ही त्यांचा भ्रम तोडत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. त्यांना धक्के दिल्याशिवाय कुठेही तुम्हाला बदल आढळणार नाही. तुम्ही नाशिकचा दौरा करून आला आणि नाशिक पुणे जो रस्ता आहे रेल्वे मार्ग जो आहे तो बदलण्यात आलेला आहे. आता आज तिथे आंदोलन होत आहेत, तो रस्ता बंद पाडलेला आहे. जो मूळ मार्ग आहे तोच मार्ग थेट नाशिक पुणे असाच मार्ग पाहिजे नाही. साहेब, रायगड पासून ते मालवणपर्यंत तेच नेते आणि तेच आमदार खासदार निवडून देतात. पण मागच्या निवडणुकीचं चित्र जर पाहिलं सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आले की धमकावलं जात होतं मतदारांना. जर मतदान दिलं नाही तर तुमचा निधी बंद केला जाईल आणि ह्या सगळ्या भीतीतून मतदारांनी मतदान केलं असं समजा निधी येतोय असं पकडूया, तरी काय बदल होतोय? कोणता निधी येतोय जो बंद करायची धमकी दिली जाते? येऊनही उपयोग नाही ना. परिस्थिती बदलते का काही? मग मतदारांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मतदार जोपर्यंत या गोष्टीचा विचार करत नाही तोपर्यंत काही गोष्टी घडणार नाहीत. असंच चालू राहणार. चला, कोकणात येणाऱ्या प्रकल्पांबाबत स्थानिकांना माहिती नाही. समस्या सोडवण्यासाठी सत्तेमधली माणसं बदलणं गरजेचं असल्याचं राज ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलंय. कोकणामध्ये येणाऱ्या उद्योगांमध्ये भागीदार व्हा असं आवाहन देखील राज ठाकरेंनी केलेलं आहे. जमीन हेच तुमचं अस्तित्व असल्याचं राज ठाकरेंनी कोकणवासियांना उद्देशून म्हटलेलं आहे. निधी येऊन सुद्धा परिस्थिती बदलत नाहीये असं राज ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलंय.